संपूर्ण महाराष्ट्रभर मातंग समाजाच्या वतीनं महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलने व प्रशासनाला निवेदनं दिले जात आहेत। त्यासाठी महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व संघटना पक्ष एकत्र आले असून त्यांनी अनुसूचित जातीचं वर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे। काही राज्यांमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण केलेलं आहे असा संदर्भ देऊन त्यासाठी सर्वांनी एकत्र येत सकल मातंग समाज महाराष्ट्र या बॅनरखाली बैठका घेऊन राज्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते तसेच सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले असून ही मागणी त्वरित मान्य करावी, अन्यथा 20 मे रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने मातंग समाज बांधव जमून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही दिलेला आहे। या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना महादेव जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिलं आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। अनुसूचित जातीसाठी जे 13% आरक्षण राज्यामध्ये लागू आहे, या 13% आरक्षणातून मातंग समाजाला खरा फायदा झालाच नाही आणि हा 13% आरक्षणातला जे फायदा मिळायला पाहिजे होता मातंग समाजाला, त्याच्यापासून मातंग समाज हा वंचित राहत होता। ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याची पाहणी करून निकाल दिला की या राज्यामध्ये 13% आरक्षणाचं अवकडेनुसार वर्गीकरण करून त्या जातीला त्याचा फायदा झाला पाहिजे आणि याचे सर्व अधिकार राज्य शासनाला दिले, पण राज्य शासन त्याची अंमलबजावणी करत नाही। पर्यायाने आजही मातंग समाजाची हेळसांड होत आहे। आमची मुलं मुली आज शिक्षण घेत आहेत, परंतु त्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही। तो आमच्यातील इतर आमचे जे जातीचे बांधव आहेत त्यांना मिळतो, पण त्या पटीत आम्हाला मातंग समाजाला त्याचा फायदा मिळत नाही। म्हणून त्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि शासनाने त्याची अंमलबजावणी करावी अशी आमची अपेक्षा आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।